आपल्या दापोलीच्या आपलं जे सध्या जे काम चालू आहे, सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांना मी बोलावलेलं आहे आणि मी स्वतः आता त्याची पाहणी देखील करणार आहे. 1 वर्ष झालेलं आहे काम चालू होऊन आणि मला समाधानकारक काम जागेवर दिसत नाहीये. त्यामुळे सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांनी कुठे गेले, सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांनी याची दखल मी आता स्वतः पाहणी देखील करणार आहे. तुम्हाला प्लिंथ उभी करायला तुम्हाला 1 वर्ष लागलेलं आहे, बरं की नाही, आणि हे मी अजिबात सहन करणार नाही. जर का निधी मंजूर करून आणत असू आणि त्याला 1 वर्षामध्ये 2 माळ्याची इमारत उभी राहते हो, 1 वर्षामध्ये 15 माळ्याच्या इमारती उभ्या राहतात आणि आपल्याला ही इमारत उभी करायला तुम्हाला प्लिंथ लेवलला तुम्हाला 1 वर्ष लागलंय आणि हे मी अजिबात सहन करणार नाही. ह्यापुढे जर का तुमच्या नियमानुसार काय काम होणार नसेल तर डायरेक्ट तुमच्यावरती कारवाईचा बडगा येईल. मी जाहीरपणे बोलतो. मी दर 6 महिन्यामध्ये माझी ही 3री किंवा 4थी वेळ आज समजा दिवस आहे इथे यायचा आणि हे असं काम चालणार नाही, बरं की नाही. जमत नसेल राजीनामा द्या आणि घरी बसा, काही अडचण नाही, काही अडचण नाही. परंतु उपजिल्हा रुग्णालय आता हे, आणि खरं तर ते 50 बेडचं आहे, 50 बेडचं आता आहे ते इथे आणि 50 बेडचे ते असं 2 भागामध्ये आपण त्याला डिवाइड केलेलं आहे. ते 100 बेडचे देखील नाहीये, ते एकूण मिळून 100 बेडचं होणार आहे, पण ती इमारत ती 50 बेडचीच आहे. रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका.